मी इंजेक्शन दिले त्यांना आता आराम मिळेल। आपण जरा महत्त्वाचं बोलूया। चला डॉक्टर। अहो तुम्ही कुठे चाललात? ते डॉक्टरांनी बोलवलंय ना, बोलायचंय त्यांना। आहेत ना ते दोघं, बघतील ते। लक्षात ठेवा, बाहेर गेलात तर बिल पण तुम्हालाच भरायला लागेल, कळलं? तसे काम करा, तुम्ही बसा इथे अण्णांच्या जवळ। मी बघते काय ते स्वयंपाकाचं। आलेत ना, आणि आहेत ते दोघं, करतील काहीतरी। त्यांची पण जबाबदारी आहे ना काहीतरी, का आपण दोघंच? काय झालंय डॉक्टर? मी मागचे रिपोर्ट्स पाहिले। मागच्या रिपोर्ट्स प्रमाणे बायपाससाठी हातात साधारण 4 महिने होते। तुम्हाला तसं सांगितलं असेल डॉक्टरांनी, पण मला वाटतं त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष झालं असावं। आणि हा जो काही त्रास होतोय ना, हा त्याच्यामुळे झाला असावा। त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे अजिबात लक्ष दिलेलं नाहीये, पथ्य पाळली गेली नाहीये। हे बघा, आपल्या हातात वेळ नाहीये। तुम्ही लवकरात लवकर, म्हणजे मी तर म्हणेन शक्य असेल तर लगेचच बायपासचं डिसिजन घ्या। आता थांबणं हे त्यांच्या जीवावर बेतू शकतं। आपलं दुर्लक्ष होतंय का अण्णांकडे? असं नाहीये जय, तुला असं का वाटतंय? मग हे सगळं असं विस्कळीत काय? सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात जय। आजचा दिवसच विचित्र होता। फोटोचं एन्व्हलप आपल्या समोर असून आपल्याला घेता आलं नाही। अहो, आपल्या समोरून निघून गेले। मला मीटिंगला जाता आलं नाही, तुझे पप्पा अचानक आले, आणि आता अण्णांची तब्येत अचानक। अडचणी यायच्या म्हटलं ना की सगळीकडून एकत्र येतात आणि सगळीच दारं बंद होतात। खरे, सगळी दारं बंद झाल्यासारखीच वाटतायत। सध्या आपली वेळ आपल्याला साथ देत नाहीये। ही वेळच तर घात करते तिथे। सध्या वेळच नाहीये आपल्याकडे। डॉक्टर काय म्हणाले ऐकलंस ना तू? आपल्याला घाई करायला हवी, पण घाई करायची म्हणजे काय करायचं हेच कळत नाही। जय, जेव्हा सगळी दारं बंद होतात तेव्हा देव नक्की एखादी खिडकी उघडतो। ह्या अडचणी जशा आल्या आहेत ना, तशा जातीलही। आज दिवसभरात एक गोष्ट मात्र चांगली घडली। तू मीटिंगला जाऊ शकला नाहीस, पण तुझं प्रोजेक्ट कॅन्सल नाही झालं। आपली संधी हुकली नाहीये। कदाचित तीच खिडकी देवानी उघडी ठेवली असेल आपल्यासाठी। त्या मीटिंगचं काही नक्की नाही आहे रे। ते इथे येतील तेव्हा होईल मीटिंग। कदाचित ती मीटिंग सक्सेसफुल होईलही, पण आपल्याला अण्णांच्या बायपासचं बघायला हवं। त्या मीटिंगवर नाही अवलंबून राहू शकत आपण। जय,
होईल, सगळं नीट होईल. अण्णा, हे घ्या दूध. दूध कोणासाठी? तुमच्यासाठी. आणि या गोळ्या सुद्धा आणल्या, घ्या. अगं, गोळ्या दुधाबरोबर घ्यायच्या? हो. अगं नको, तू चहा आण, मला चालेल. का? दूध का नको? अगं सवय नाही ना. मग घ्या, आता सवय करून घ्या, कारण रोज तुम्हाला गोळ्या दुधासोबतच घ्यायच्या. अगं पण चिनूला दूध लागतं, त्याला ते कमी पडेल. नाही कमी पडणार अण्णा. मी 1 पिशवी अजून टाकायला सांगितली आपल्या दूधवाल्याला. आणि त्याचे पैसे तू दिले असशील ना? अण्णा, आता ते सगळं राहू दे, आधी तुम्ही गोळ्या घ्या बरं. घ्या. अण्णा, आणि आता तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. अगं माझी तब्येत बरी आहे. हे पहा, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. अगं किती काम करत असता, एकमेकांसाठी वेळ द्या थोडा. मला तुमचीच काळजी वाटत असते. अण्णा, तुम्ही आमची काळजी करू नका, तुम्ही आता फक्त तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. डॉक्टर काय म्हणाले ग? तसं काही काळजी करण्याचं कारण नाही अण्णा. आपण लवकरच ऑपरेशन करून घेऊ. आणि जयच्या त्या कामाचं काय झालं ग? ते लवकरच होईल, तो खूप प्रयत्न करतोय त्यासाठी, आणि समोरून सुद्धा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे त्याला. त्याची मेहनत एकदा मार्गी लागू दे, आणि लवकरात लवकर लागू देत. 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. बस. अण्णा, आता तब्येत कशी आहे? माझी तब्येत बरी आहे. अण्णा, अहो ते दूध तुम्ही घेतलं? घेतलत ना? बरं झालं बाई, एकदाच घेतलं ते दूध. नाही अगं, म्हणजे अण्णा आता आजपासून रोज दूध प्यायचंय. हा अगं अदिती, मी किती सांगते माहिती अण्णा की अण्णा दूध पीत जा म्हणून, पण नाही, मला दूध आवडतच नाही, आपलं हेच पालपूत चालू त्यांचं. ते काय नाही अण्णा, आता आजपासून रोज दूध देणार आहे मी तुम्हाला. अगो तुला माहितीये का, आता तू बसलीस ना अगदी तशी तासन तास हातात दुधाचा ग्लास घेऊन बसायचा यांच्या समोर. पटाय? जाऊ देत, पण आता अण्णाने दूध घेतलं नाही ना तर सरळ तुलाच फोन करेन मी. हो. माझा फोन आला की समजायचं की हे दूध घेत नाहीयेत. अण्णा, निघतो. हो हो हो, तुम्हाला आता निघायलाच हवं नाही का? म्हणजे ऑफिसला उशीर होईल ना तुम्हाला दोघांना. नीट जा. हा, दगदग करू नका. हा, आणि अण्णांची अजिबात काळजी करू नका. त्यांचं पथ्य, पाणी, औषध सगळं मी करतेच आहे ना नेहमीप्रमाणे. पण खरं सांगायचं तर मला ना तुमचीच खूप काळजी वाटते. हा, म्हणजे आता बघा ना, हे अण्णांच्या एवढ्या मोठ्या ऑपरेशनचा सगळा खर्च तुम्ही दोघच कसा काय जमवणार आहात, देवच जाणे. होईल, सगळं होईल. नाही, त्याची काळजी नाही मला, ते तर होईलच रे. पण
आमच्या ह्यांचं काही धड नाही, तुम्हाला तर माहितीच. अण्णा निघतो. हो, निघा तुम्ही. आणि काळजी घ्या रे, फोन करा. हो येतो. सांभाळून जा. हा, गर्दी असते ना ट्रेन मध्ये. तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमची काळजी घ्यायला, तुमची थोरली सून. खूप उशीर झालाय जय. नाही, उशीर नाही झालाय, चल लवकर. तू काकूंना सांगितलं आपल्याला उशीर झालाय म्हणून? डिरेक्टली आपण ऑफिसला जातोय ते. मी काकूंना फोन केला होता सकाळीच. काकू पण काळजी करत होत्या. अण्णांची तब्येत बरी आहे कळल्यावर जरा रिलॅक्स झाला. जय, आता आपल्यालाच काळजी घ्यायला हवी अण्णांची. निदान रोज त्यांची चौकशी तरी करायला हवी. आदिती, मला काही सुचत नाहीये का? अण्णांची बायपास करायची म्हटल्यावर आधी ऍडव्हान्स भरावा लागेल. पैसे कुठून आणायचे? कशी तयारी करायची? आणि आता दादा वहिनींकडे सुद्धा पैसे नाही. आणि त्यांच्याकडे असले तरी ते देणार नाहीत. आपला प्रॉब्लेम समजूनच घेणार नाहीत. जय, आपल्याला सगळं माहिती आहे ना, मग आता आपणच काहीतरी करायला हवं. आपल्याला जे टार्गेट दिलंय ना जय, ते आपण पूर्ण करायला हवं. 100 क्लायंट्स लॉक करू. मीही तयारीला लागते आणि तूही मेहनत कर. सगळं ठीक होईल. सध्या आपल्याला फक्त त्याच्यावरच कॉन्सन्ट्रेट करायला हवं. आणि हो, अजून ज्या काही अडचणी येत आहेत ना, त्या एक एक करून सोडवत जाऊ. ते एन्व्हलप आऊनकडे आहेत, ते आधी घ्यायला हवं. हो, ही एक टांगती तलवार आहेच डोक्यात. जय, टेन्शन नको घेऊ, मी करते काहीतरी. हे आदिती, आऊननी ते एन्व्हलप बघितलं असेल तर, आणि अविनाश सरांना सांगितलं असेल तर? जय, अविनाश सर नाहीये आणि ते इथे नसताना आऊ त्यांच्या कुठल्याही वस्तूला हात लावतील असं मला तरी वाटत नाही. पण जर पाहिलं असेल, सांगितलं असेल तर? जय, हे बघ, या जर तरच्या गोष्टींचा आता विचार करून काहीच उपयोग नाही. जे व्हायचं ते होणारच. आपण फक्त सगळं नीट होईल अशी अपेक्षा करूया आणि त्यासाठी प्रयत्न. चला निघूया आता, नाही तर उशीर होईल. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आदिती, अगं आलीस तू? बाबांना बरं नाहीये ना? अगं मग थांबायचंच त्यांच्याजवळ. आदिती, कसे आता बाबा? आता जरा बरं वाटतंय. होईल सगळं ठीक. बरं, डॉक्टर काय म्हणाले? ट्रीटमेंट सुरू आहे. आणि काय ग आदिती, हे काय तू कालच्याच कपड्यात का आलीस? हो, काल घरी जायला मला वेळच मिळाला नाही. म्हणजे माझे बाबा माझ्या भावाकडे आहेत ना, विरारला. त्यामुळे मी तिथेच होते. मग मला वेळच मिळाला नाही घरी बँड्राला जायला. पण मग भावाकडे कपडे असतील ना? नाही आहेत, सगळे इकडेच आहेत घरी. अगं मग काकांना घेऊन यायला सांगायचं ना. ते नव्हते आले. काका बाबांना बघायला आले नव्हते? ते बाहेर गेलेत ना म्हणून. अरे काय चाललंय तुमचं? ती आत्ता विरारून आली आणि तुम्ही तिला प्रश्नावर प्रश्न काय विचारताय? बस ग बस.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे, तू कधी गेलास घरी? असं का बघतोयस? काल अदिती बरोबर गेला होतास ना? हा, नंतर लगेच गेलो घरी. हे काय जय, तू सुद्धा कालचाच शर्ट? हा बरोबर बरोबर. काल तू तिलोत्तमाने दिलेला शर्ट घातला असेल ना, आणि हा तसाच ठेवला असेल. जयसाहेब, आदिती मॅडम, बरं झालं तुम्ही दोघ जण वेळेवर आलात. म्हणजे काय नवरे, आपल्या ऑफिसमध्ये सगळे वेळेवरच येतात आणि हे असं बोलायला नेमकं झालंय काय? जयसाहेब, आदिती मॅडम, वहिनी साहेबांना तुम्हाला दोघांना भेटायचंय. नवरे काका, कशाच्या संदर्भात आहे? नाही ते मला माहित नाही, पण खूप महत्वाचं काम आहे ते या क्षणी मी सांगू शकत नाही. फक्त एवढंच सांगतो की आज कुठल्याही मीटिंगला जाऊ नका, कारण वहिनी साहेब तुम्हाला केव्हाही बोलवतील. या नवऱ्यांना ना काहीही माहित नसतं, पण आविर्भाव असा आणतात जसं काही यांना सगळं काही माहिती. नाही नाही सारिका, सकाळपासून आऊंचा मूड खरंच खराब आहे बर का. कदम, ही गेल्या महिन्याच्या अकाउंटची फाईल. हा बघतो. कदम, हा, ही नंदिनी काय करते इतका वेळ आईसाहेबांच्या केबिन मध्ये? ती आतमध्ये आऊनशी गप्पा मारत बसली असेल आणि त्यामुळे मग आऊन स्वतःच काम करायला सुद्धा जमत नसेल. तसं नाही हो, पण मला जरा टेन्शनच आलंय आज. मगाशी मी तांगडेला विचारलं, तो कॉफी घेऊन गेला होता ना, तर आऊ काही बोलल्याच नाहीत त्याच्याशी, एकदम शांत शांत होत्या. हो, हे नवरे कुठे गेले? कदम, मागच्या महिन्याचे अकाउंट्स अजून तुम्ही मेल केलेले नाहीत, लवकर करा. हो पाठवतो. आणि त्या वैष्णोदेवीच्या टूरची फाईल तांगड्यांबरोबर आत पाठवून द्या. हा, जय आणि आदिती, जरा वेळाने केबिन मध्ये या, मला तुमच्याशी बोलायचंय. जय, आऊंनी ते मला पुगडून बघितलं असेल तर? त्यांना सगळं कळलं असेल तर? आता आपण काहीच नाही सांगू शकत. मला खूप टेन्शन आलंय आऊंसमोर जायचं, आणि आपल्याला एकत्र बोलवलंय तिथे. तिथे जावं लागेल ना आपल्याला, दुसरा काही इलाज आहे का? नशिबात सर नाहीये. जय, काय कसला विचार करतोस तू?
आदिती, मला वाटतं आपण आऊंसमोर आपली बाजू मांडूया. काय? हो, सरळ जाऊन माफी मागूया. अरे ऐक, तुम्ही दोघ जण इथे आहात? वहिनी साहेबांनी बोलवलंय. अगं आदिती, आज आऊंचा मूड चांगला नाहीये. म्हणजे काहीतरी बिनसलंय. थोडं सांभाळून बोला. काही म्हणाल्या का त्या? नाही, म्हणजे मला काही म्हणाल्या नाहीत, पण तरी